या बोर्डच्या एक्झाममध्ये तुमच्या लक्षात आलंय, की कुठलाही सब्जेक्ट असू दे, फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स अभ्यास कंप्लीट झालाय असं वाटतच नाही आपल्याला. अजून थोडंसं राहिलंय, अजून थोडं केलं पाहिजे, अजून थोडं राहिलंयच असं तुम्हाला वाटतंय आणि या गोंधळात राहून जाते मग रिव्हिजन. मी तुम्हाला ॲज अ वॉर्निंग सांगतोय, बास आता नवीन काही करायचं नाही. तुम्ही आत्तापर्यंत गेल्या 2 दिवसात जे काही केलं ते रिवाईज करायची वेळ आता आलेली आहे. समजा 9 वाजता तुम्ही रिवाईज करताय, बरोबर आहे. 9 वाजता तुम्ही रिवाईज करताय लक्षात घ्या आणि 9 वाजल्यापासून 12-1 वाजेपर्यंत 4 तास वेळ आहे, 5 तास वेळ आहे तुमच्याकडे. दीड वाजेपर्यंत जागा तुम्ही, काही हरकत नाही. पण रिव्हिजन करा. या रिव्हिजनमध्ये जे प्रश्न तुम्हाला टफ वाटतायत त्याचीच रिव्हिजन केली पाहिजे. मग माझ्यासाठी पहिली रिव्हिजन आहे लाईन प्लेनचे फॉर्म्युले. प्रॉब्लेम खूप सोपे आहेत, पण फॉर्म्युले पटकन आठवले पाहिजे. त्याचबरोबर पेअर ऑफ स्ट्रेट लाईन पण आहे. वेक्टरमध्ये थेरम आहेत, की जे जरा ट्रिकी आहेत, किचकट आहेत थोडेसे आणि चान्सेस यायचे आहेत, पण तुलनेत कमी आहेत. आता डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन याचं भरपूर केलंय, पण त्याची पण फायनल रिव्हिजन आणि एवढी रिव्हिजन केल्यानंतरच झोपायचंय तुम्हाला हे लक्षात घ्या. होय. आता मी तुम्हाला सांगू का? मगाशी एका स्टुडंटनं मला विचारलं, की "सर, मी लाईव्ह लेक्चर अटेंड केलेत. त्या सरांनी सगळे टाइप ऑलमोस्ट कव्हर केलेत. आता पुस्तकातले एक अजून प्रॉब्लेम करणं गरजेचं आहे का?" तर बाळांनो, पुढे 4 तास आहेत तुमच्याकडं. आता तुमच्यासाठी सांगतोय, मॅथ्स म्हणजे टाइप ओळखायचा. पुस्तकातलं ईच एंड एव्हरी न्यूमेरिकल बघितलं पाहिजे. इम्पॉसिबल आहे. तुम्हाला डोकं वापरता आलं पाहिजे. कुठल्या टाइपचा क्वेशन आहे? काय विचारलंय? अरे 10वी पर्यंतची गोष्टच वेगळी होती. मी तुम्हाला सांगू का? आठवतंय का रे तुम्हाला? फायनान्शियल प्लॅनिंग काय प्रकार होता तो? अवघड होतं ना, पण मुलं नाव काय लिहिलंय, त्या माणसाचं नाव त्याच्यावर गणिताचं पाठ असायचं. ओके. म्हणजे खान नावाचं एक गणित आहे. मग खान दिसलं की ॲन्सर मुलांची पाठ असायची. तो प्रकार इथे नाहीये. त्यामुळे ईच एंड एव्हरी न्यूमेरिकल पुस्तकातलं तुम्ही बघू शकत नाही. पण तुम्ही टाइप वाईज करू शकताय. पण आता वेळ आहे का? आता वेळ नाही. मग आता कोणत्या गोष्टीची वेळ आलेली आहे? फायनल रिव्हिजन. लास्ट मिनिट रिव्हिजन म्हणूया आपण. हो, फायनलच रिव्हिजन आहे. आणि या फायनल रिव्हिजन करत असताना बास जेवढं केलं तेवढं करायचंय. होय. त्यातनं जेवढं तुम्ही केलंय तसे तुम्हाला चांगलेच मार्क पडणार आहेत लक्षात घ्या आणि खरा स्ट्रगल त्याच्यानंतरचा आहे. खरा स्ट्रगल. मग आता आणखीन एक महत्वाचं मी मुलांची चूक बघतोय बरं का. म्हणजे 8, 9, 10, 11, 12 ची मुलं ना, तरी 10-10 वाजेपर्यंत, 11 वाजेपर्यंत, 10 वाजेपर्यंत मुली बसलेल्या असतात स्टडीला. मुलांचं विचारू नका. 11, 11:30, 12 पर्यंत करतात. तर मी बऱ्याच वेळा मुलांना बघतो काय चाललंय. सगळं न्यूमेरिकल सॉल्व्ह करतात. अरे जे न्यूमेरिकल येतंय ते नाही सॉल्व्ह करायचं रिव्हिजनमध्ये. किती किचकट गोष्ट आहे ही. मग तुम्ही तसं जे येतंय तेच सॉल्व्ह करत बसला, तर कधी होणार रिव्हिजन? नाही. तुम्हाला प्रॉब्लेम बघायचा आहे. हां, येतोय? येतोय. नाही आहेत आठवत, मग थोडंसं रिवाईज करा. म्हणजे केलेलं आहे पण आठवत नाही. मग रिवाईज करा. तेही सोड फायनल मोमेंटला टिस्सा करायची गरज नाहीये. उद्या सकाळी पहाटे उठून तर बिलकुल गरज नाहीये. हां, फॉर्म्युले लिहायची प्रॅक्टिस करा. फॉर्म्युले, कॅल्क्युलेशनची प्रॅक्टिस आत्ता करायची नाहीये. तर लाईन प्लेनचं एखादं न्यूमेरिकल घेतलं तर एका न्यूमेरिकलला 5-7 मिनिटं लागतात. हो, 5 किंवा 7 किंवा काही ठिकाणी तुमची कळणार नाही 8-10 मिनिटं कुठे गेली. मग 10-10 मिनिटं एका न्यूमेरिकलला. त्याच्यात 10 मिनिटात 10 न्यूमेरिकल्स 10 टाइपची रिव्हिजन व्हायला पाहिजे. प्रॅक्टिकली इम्पॉसिबल आहे. बोलायचं म्हणून बोललो मी, पण आता कळालंय तुम्हाला. तुमचं मन पहिला शांत करा रे. आणखीन एक बरं का, मुलाचं चुकतंय कुठं? कॉल करतात आम्हाला बरं का, कॉल करतायत आणि "सर किती स्कोर होईल माझा?" हा प्रश्न असतो. आता तुमचा स्कोर हा तुमच्या प्रेझेंटेशनवर डिपेंड आहे. तुम्ही पेपर कसा लिहिताय याच्यावर पण मोस्टली तो डिपेंड आहे. ओके. किती लिहिताय त्याच्यावर तो डिपेंड आहे. किती तुमची अॅक्युरसी आहे याच्यावर ते डिपेंड आहे ना. आता मी कसं सांगणार? मी तुम्हाला सांगतो काय माहितीये का, ते गंमत सांगतो बरं का. अशीच जुनी गंमत आहे, की एक मालक होते. ओके. त्यांच्या मुलाला जेईच रिपीट करायचं होतं. काउन्सिलिंगला ते माझ्याकडे घेऊन आले होते. ओके. पण मुलगा ऐकायलाच तयार नाही. मला जेईच करायचंय. जे डबल ईच रिपीट करायचंय. आता मला सांगा एवढं जर मुलगा म्हणत असेल, तर मी काय म्हटलं पालकांना, की त्याला जेईई रिपीट करायचंय करू देत. ओके. करेल तो. मी काही बेसिक प्रश्न विचारले त्याने उत्तरं दिली. आणि जेईईच्या पहिल्या अटेम्प्टमध्ये त्याचा 96 पर्सेंटाइल मिळाले. नो डाउट खूप चांगला स्कोर आहे. पण एन-आय-टी मिळेल का? नाही. मग तेव्हा पालक म्हणले, "सर तुम्ही म्हणला म्हणून मी माझ्या मुलाला हे करून दिलं, नाहीतर मी करायच्या तयारीत नव्हतो. केवळ तुमच्यावर आम्ही विश्वास ठेवला म्हणून ही वेळ आली." आता त्या मुलाला पण माहिती आहे, मला पण माहिती आहे, चुकलं काहीच नाही. सी आहे ना अजून. या वर्षीचीच गोष्ट आहे. सी आहे ना अजून. आणि तो मुलगा एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे. पण त्यानं आता मान्य केलं, की जेईचा सेकंड अटेम्प्ट देणार नाहीये. तो फुल्ली सी-ई-टीवर फोकस ठेवणार आहे. आलं का लक्षात? पण पालक तुमच्यामुळं. तर मला पण तुम्हाला सांगायचं आहे, की बऱ्याचशा गोष्टी आम्ही तुम्हाला सांगतोय. आय-एम-पी क्वेशन्स वगैरे देतोय. पण काय आहे माहिती का? अगदी डिफरन्शिएशनचं थेरम एकदा आलं नाही, बाकी सगळ्या पेपरमध्ये आलंय. मग उद्या
येण्याचे चान्सेस प्रोबॅबिलिटी खूप आहे. टॅन थिटा किंवा होमोजिनियस आहे. पण आणखीन एक लक्षात ठेवायचं. पेपर मिळाला की लगेच टॅन थिटाचा थेरम आलाय का? टॅन थिटाचा थेरम आलाय का? असं उद्योग करायचं नाही. दिसलं नाही की मन उदास होतं तुमचं. हो, उदास होतं. आता काय मी एवढं केलं टॅन थिटाचा थेरम 4 वेळा लिहून काढलं, नाही आलं. यूव्हीडीएस बाय पार्ट्स केलं, नाही आलं. अरे तसं नसतंय. तुम्ही कराल तेच यायला पाहिजे. एवढं काय आहे व्हय? नाही. मग जेव्हा टॅन थिटाचं थेरम नाही आलं, तर सोप्पं न्यूमेरिकल येणार आहे. मानसिक मानसिकता तुमची बेस्ट पाहिजे लक्षात घ्या. मग आता एवढं बास झालं तुम्हाला आत्ता सांगायला. ओके. स्टार्ट युअर रिव्हिजन इमिडिएटली. लगेच सुरुवात करा. जे आत्तापर्यंत केले ते रिवाईज करा. रिवाईज करताना सोडवत बसू नका. पट बघा. एखादी गोष्ट आता मला आठवलं, मला तुमचा थोडासा वेळ घ्यायचा आहे. आता तुम्ही जी फायनल रिव्हिजन आता स्टार्ट करताय, त्याच्यातनं तुम्ही वन पेज स्ट्रॅटेजी तयार करा. ओके. तुम्ही ना एक पेजवर ना जे तुम्हाला येत नाही, डिस्टन्स ऑफ प्लेन फ्रॉम ओरिजिन नाही आठवत, फॉर्म्युला लिहा. डिस्टन्स ऑफ पॉइंट फ्रॉम प्लेन आठवत नाही, फॉर्म्युला लिहा. डिस्टन्स बिटवीन लाईन आठवत नाही, फॉर्म्युला लिहा. म्हणजे जे तुम्हाला आठवत नाही, कंडिशन फॉर पॅरलल लाईन्स, परपेंडिक्युलर लाईन्स अशा काही कंडिशन्स असतील, टँजंट नॉर्मलच्या काही कंडिशन्स असतील, स्लोप पॉइंट फॉर्म जे आठवत नाही ते वन पेज स्ट्रॅटेजीमध्ये आलं पाहिजे. कुठल्या थेअरीमध्ये कुठली स्टेप महत्वाची आहे, हे तुमचं कुठं आलं पाहिजे, वन पेज स्ट्रॅटेजीमध्ये आलं पाहिजे. आणि याचा तुम्हाला सांगू का, आज रात्री एवढं करा वन पेज स्ट्रॅटेजी. उद्या पहाटे मग तुम्हाला हेच करायचं. पेपरला गेल्यावर तिथं सुद्धा तुमच्याकडे ते पेज असलं पाहिजे. बाहेर ठेवून आज जायचंय लक्षात घ्या आणि अभ्यास मस्त होणार आहे लक्षात घ्या. खूपच छान. खूप म्हणजे खूपच छान लक्षात घ्या. मग आता करणार ना स्टार्टर तुमची फायनल रिव्हिजन. तर अजून कुठं लाईव्ह बघत बसलाय? आता नाही वेळ लाईव्ह बघण्याची. नाही बास. आता काही लाईव्ह बघत बसू नका. आतापर्यंत झालं खूप छान. प्रत्येक शिक्षकाने घेतलंय. जबरदस्त एफर्ट्स लावलेत प्रत्येक शिक्षकाने लक्षात घ्या. म्हणजे खरोखर ना त्या सगळ्या लोकांचे जेवढे म्हणावे तेवढे धन्यवाद कमी आहे. सगळ्या स्ट्रॅटेजी तुम्हाला सांगितल्यात, सगळे प्लॅन दिलेत. वर्षात म्हणजे दिनेश सरांचं एक वाक्य तुम्हाला सांगतो. जेवढं तुमचं एज आहे तेवढा आमचा अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे. मग नक्कीच या सगळ्यांच्या एक्सपिरियन्सचा तुम्हाला फायदा होणार आहे. तुमचा स्कोर चांगला येणार आहे आणि तुमची रिव्हिजन सुद्धा छान होणार आहे. जेवण केलंय का नाही अजून? का जेवायचं राहून गेलंय सांगा बघू? वाजले किती बघा. पहिल्यांदा जेवण करून घ्या. जेवताना मन शांत ठेवा. लाईट लाईट म्हणजे कळालं का? लाईट म्हणजे सूर्यप्रकाशाला लाईट नाहीये. लाईट जेवण करा. जागायचंय आज. 4-5 तासाची रिव्हिजन करायची आहे. सकाळी 6-7 वाजता उठल्यानंतर पुष्कळ रिव्हिजन होईल पुन्हा. कारण आत्ता जर वन पेज स्ट्रॅटेजी तयार केली, तर सकाळी पुन्हा होणारच आहे. होणारच नाही सांगा बघू? नाही सर अजून भीती वाटते. अजून भीती वाटते. काय करायचं सांगा बघू ह्यातून मग? भीतीच वाटते. का भीती वाटते? चुका कळाल्यात ना तुमच्या. वर्षभर अभ्यास करायला पाहिजे होता ना. प्रॉपर रिव्हिजन करायला पाहिजे होते ना. आता सांगतो तुम्हाला मार्क चांगले पडणार आहेत. इंजिनिअरिंगला पण चांगलं कॉलेज मिळणार आहे. पुणे युनिव्हर्सिटीत गेलं की M1 आहे. M1 मॅथ्स 1 टफ आहे थोडासा. रोज अभ्यास करावा लागेल. रोज अभ्यास करावाच लागेल. M1चा आहे लक्षात घ्या. होय. M1, M2, M3 मॅथ्स खूप सोपं आहे. पण रोज अभ्यास केला तर आज अशी कंडिशन असेल, भीतीदायक वाटतंय, तर इंजिनिअरिंगला बाळांनो खूप तणाव येईल तुम्हाला. नकोय मला तो. मी तुम्हाला सांगतो, मी बघितलंय इंजिनिअरिंगला ज्याला इंजिनिअरिंग समजलंय ना, कधीच अडत नाही. म्हणजे काय? डेली अभ्यास. सगळे इव्हेंट ह्याच्यातून वेळ काढून अभ्यास करायचा. तसं तुम्हाला आता काय करायचंय? इमिडिएटली रिव्हिजन स्टार्ट करायचे आहे. जे अडतंय तेवढंच करा. जे येतंय त्याला परत टाईमपास करू नका. ऑल द बेस्ट.